नमस्कार, मी ॲडव्होकेट कुणाल घारे. पुण्याचा RFD प्रोजेक्ट हा पुण्यासाठी धोकेदायक होता. टेक्निकली, सायंटिफिकली आणि एन्व्हायरमेंटली चुकीचा होता. हे महानगरपालिकेला वारंवार सांगूनसुद्धा महानगरपालिकेने हा प्रोजेक्ट सुरू केला. पॉलिटिकल प्रेशर्स असतील किंवा दुसरे कुठले बेनिफिट्स असतील, पण हा प्रोजेक्ट सुरू झाला. ह्या वर्षी जेव्हा लोकांच्या घरात पाणी शिरलं तर चूक मान्य करण्याच्या ऐवजी महानगरपालिका ह्या प्रोजेक्टला डिफेंड करते आणि हे सगळ्यात दुःखद आहे. कारण जेव्हा तुम्ही चूक मान्य करत नाही आणि ती सुधारत नाही, ह्याचा अर्थ तुम्ही लोकांच्या आयुष्याशी खेळताय. आणि म्हणून मी तुमच्यासाठी हा सायंटिफिक एव्हिडन्स घेऊन येतो आणि ह्याला PMCने डिफेंड करून दाखवा. ही सॅटेलाईट इमेजरी आहे मे 2022 ते 24पर्यंतची, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे की नदीमध्ये फिलिंग करून नदीची रुंदी कमी केली गेली, ज्याच्यामुळे जेव्हा पाणी वाढलं, पाण्याला पुढे जायला फ्री फ्लो मिळाला नाही आणि पाणी लोकांच्या घरात शिरलं. महानगरपालिकेशी एवढीच विनंती आहे, लोकांच्या आयुष्याशी खेळू नका.